नमस्कार मंडळी. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. फ्रेश अशी मॉर्निंग झाली आणि मी आज ठरवलं होतं सर्वांसाठी छान असा नाश्ता करायचा, म्हणून रात्रीच इडल्याचं पीठ मी दळून ठेवलं होतं. तर आता मी सर्वांसाठी इडल्या बनवणार आहे. मुलं पण शाळेला जाणार होती, त्यांच्यासाठी नाश्ता होईल म्हणून मी गडबड करून नाश्ता तयार करत होते. एकीकडे मी इडल्या शिजायला टाकल्यावर चटणीची तयारी करत होते. आमच्याकडे खोबऱ्याची चटणी खातात इडल्यांसोबत आणि सांबारही खातात. तर इकडे सासरे बुवा पण रानात जायला चालले होते आणि त्यांना खूप भूक लागली होती. मी म्हटलं पटापट मला चटणीची तयारी पटापटा करायसाठी करा, मदत चटणी करू. खायची ना. जास्त करा म्हणजे जास्त होत्या. इडल्या तयार झाल्याबरोबर मी काढून घेतल्या, बाबांना दिल्या. बाबा पण रानात चालले होते आणि इकडे मुले सुद्धा शाळेचे राहिलेला अभ्यास पूर्ण करत होते. आणि अशा प्रकारे आम्ही इडल्या तयार केल्या. हे सांबर आणि ही चटणी, आणि मुलांनी सुद्धा